स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि माझी चालली गडबड संध्याकाळच्या स्वयंपाकाची। तर बघा आज स्वयंपाकामध्ये मी काय बनवणार आहे, अंडा बिर्याणी। तर ही बिर्याणी ना आमच्या तिघांसाठीच बनवणार आहे, कारण हे आज सेकंड शिपला गेलेलं आहे। आणि ही जी बिर्याणी मी बनवते ना, तर थोड्याशा मटेरियलमध्ये लय एकदम टेस्टी अशी बिर्याणी होती बरं काही। तर थोडक्यात तुम्हाला दिसतच असेल मी काय काय ह्याला मटेरियल टाकलेलं आहे। आणि मटेरियल काही जास्त नाही बरं का, जे बी आपल्या घरामध्ये आहे ना, म्हणजे आता घरामध्ये काय टमाटे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, कांदा प्रत्येकाच्या घरामध्ये असतात, अजून अद्रक लसूणची पेस्ट ही तर सगळ्यांच्या घरामध्ये। एवढ्यातच आपली बिर्याणी एक नंबर होती या। तर या बघा पहिलं तर मी कांदा परतायला टाकलेला आहे। आता ह्या व्हिडिओ काढताना ना मला इतका प्रॉब्लेम येतो या किचनमध्ये, लय म्हणजे लय प्रॉब्लेम येतोय। आता प्रॉब्लेम ह्याच्यामुळे येतोय बरं का, कारण किचन इतकं जे छोटं आहे, एक माणूस गेला ना तर दुसरा माणसाला यायची लय परापट आहे। तर लय बारीक किचन आहे आणि ते स्टँड कुठं ठेवावं मोबाईलचं आणि व्हिडिओ कसा काय काढावा तेच काय कळत नाही। आणि व्हिडिओ जर असा किचनच्या समोर या बघा असा ठेवला ना, असा जर ठेवला तर मला इकडं जाता येत नाही, आणि इकडं तर जायलाच लागते। म्हणजे व्हिडिओ जे आपलं स्टँड मांडलेलं आहे त्या पाठीमागं तर मला जाणं गरजेचंच आहे, कारण तिथंच सगळं सामान आहे माझं। म्हणजे काही पण डब्बं म्हणा, अजून मिठाचा डबा म्हणा, तेलाची किटली म्हणा, तिथंच आहे, कारण इथं ठेवायला जागाच नाही ना। किचनवरती बिलकुल ही जागा नाही ठेवायला। किचन बघा किती छोटं आहे, लय म्हणजे लय छोटं आहे। ते भांड्याचं जे स्टँड आहे ना, ते भांडी धुवून घासून ठेवलेली असतात बघा, ठेवायची असतात बघा। तर ते भांड्याचं स्टँड पण ठेवायला तिथं पण ते अर्धच बसलेलं आहे, कारण ठेवायला जागा नाही। तेव्हा का ते पाठीमागं दिसते का, तर ते ना पाठीमागं नाही, म्हणजे माझ्या ह्या साईडला, म्हणजे माझ्या उजव्या साईडला दिसते का, अगं ते स्टँड म्हणते मी। तर तिथं पण जागा नाही अजिबात, ते अर्ध्यातच बसले कसं तरी तेवढ्या जागा। आणि म्हणून मला व्हिडिओ काढायला लय म्हणजे लय प्रॉब्लेम येतो या बरं का। व्हिडिओ सुरू केला ना की मला इकडं तिकडं हलताच येत नाही। तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मला असं बघितलं असेल बरं का, फक्त भाकरी करताना, कारण भाकरी करताना ना एका जागेवर माणूस उभं राहतंय ना, त्यामुळे मग मी भाकरी करताना सहसा व्हिडिओ स्टार्ट करते, कारण इकडे तिकडे पळायलाच नको। आणि हे दुसरं काय करायचं म्हणलं ना, म्हणजे कालवण बिलवण करायचं म्हणलं की सारखं इकडे तिकडे पळायला लागते मला। मसाल्याचा डबा जा आणायला, मिठाचं जा आणायला, म्हणजे सारखं पाणी जा आणायला, चमचा जा आणायला, ते पाठीमागच म्हणजे स्टँड लावलं ते पाठीमागच आहे। मग ते तिथून जायचं म्हणलं ना लय अवघड होते या, रूम बारीक असल्यामुळं बरं का। म्हणजे रूम म्हणजे किचन बारीक आहे, लय म्हणजे लय छोटं किचन आहे, त्यामुळं मला व्हिडिओ काढायला लय प्रॉब्लेम येतोय बरं का। तर आता झालंय माझं दुसरी रूम बघायची आता, पण आता ह्यांनी पण मनाव घेतलं पाहिजे ना। आणि हे काय मनाव घेत नाहीत, एकदा ना मला कुठल्याही रूममध्ये नेऊन टाकली की हे अजिबात कान हलवत नाहीत, मग भले तिथं कितीही प्रॉब्लेम येऊ द्या। त्यामुळे ना घेतानीच मला चांगली रूम बघायला लागत या बरं। मला अर्जंट आणि अचानकच त्या रूम मालकाने सांगितलं होतं ना खाली करायला। मग ज्या पण वेळेस सांगितलं होतं ना मला खाली करायला, त्यावेळेस बघा रूमच नव्हत्या अजिबात, कारण एप्रिल आणि मे मध्ये रूमा खाली होत्यात। पोरांना सुट्ट्या पडल्या किंवा कोण कोण शाळा चेंज करतं नाही का, म्हणजे पोरांच्या शाळेनुसार माणसं कोण कोण रूमा खाली करतात, म्हणजे बरेच लोक असे असतात की रूमा खाली करतात। तर एप्रिल मे मध्ये सहसा रूमा इकडे खाली होत्यात। मला तर तिथून खाली करायचीच होती बरं का रूम, पण मी ना फक्त एप्रिल मे महिन्याची वाट बघत होते। आता मला का खाली करायची होती तिथून रूम ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल बरं का। पण झालं असं, त्या रूम मालकाने ना आम्हाला अचानक आणि अर्जंट अशी रूम ती खाली करायला सांगितली बरं। ज्या पण वेळेस रूम खाली करायला सांगितली होती ना, त्यावेळेस आहे ना कुठं ही रूमा भेटत नव्हती आम्हाला। मी इतकी फिरले ना, जवळजवळ मी इथं आलेले 2-3 वर्ष झालं असेल, म्हणजे ह्या एरियात आलेली, पण मला आजूबाजूचा कुठला एरिया माहिती नव्हता, पोरांची शाळा ते घर। पण त्या रूमा बघायला मला सगळा इथला एरिया माहिती झाला, कुठं काय सगळं माहिती झालं होतं बघा। तर रूम मालक बघा इतकं बिनडोक असतात, तर त्यांना हे देखील कळत नाही की बाबा ह्यांच्या मुलांची शाळा आहे, निदान मुलांची शाळा तर होऊ द्या। भले आपल्याला आहे ना कानूनी कायदा त्याला दाखवता आला असता, पण हे काय म्हणलं मरू दे, आपले कसली पण भेटली ना तरी आपण जाऊया इथून, नाहीतरी आपल्याला इथून खालीच करायची या, कुठं त्या नादाला लागत बसायचं, जाऊ दे सोडून दे बरं। त्याच्यानंतर पण एक दुसरी पण फॅमिली आली होती बरं का तिथं, ती पण 2-3 सुद्धा महिने तिथं टिकली नाही, कारण तिथं प्रॉब्लेमच असं होता त्या रूममध्ये। आणि मला तर इतका त्रास झाला ना त्या रूममध्ये, भले ती रूमच चांगली होती, लय भारी खोल्या होत्या 2 मोठ्या,
पण त्या रूम मध्ये बघा इतकी पनवती लागलेली पाठीमाग तर विचारूच नका. आणि तुम्हाला जर ऐकायचं असलं ना तर नक्की मला कमेंटद्वारे काही पण प्रश्न विचारा. मी तुम्हाला नक्की सांगेल की तिथं आमचं म्हणजे किती माझी लुस्कान झाली होती त्या रूममध्ये आल्यापासून. तर ह्या बघा इकडं माझी बिर्याणी झालेली आहे आणि ह्या बघा इकडं पोरांना वाढते. शौर्य खात नाही बरं का, त्याला जबरदस्ती देते आता खायला. या सगळ्यांनी जेवण करायला.